टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड मराठी विभाग या विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओपासून आपण इयत्ता 12वी मधील व्याकरणातील समास हा भाग पाहतो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, पद म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय आणि समासाच्या पदांच्या प्राधान्यावरून समासाचे जे 4 मुख्य प्रकार पडतात याचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला होता। या व्हिडिओमध्ये आपण समासाचा पहिला जो मुख्य प्रकार आहे अव्ययी भाव समास याचा अभ्यास करूया। पहिल्यांदा काही उदाहरण आपण पाहूया। हा तक्ता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। इथं काही पद आहेत, सामासिक शब्द आहेत आणि विग्रह असा हा तक्ता आहे। पहिल्या उदाहरणात आ आणि जन्म अशी 2 पद आहेत। या 2 पदांपासून आजन्म हा सामासिक शब्द तयार झाला आणि त्याचा विग्रह करता येईल जन्मापासून। दुसऱ्या उदाहरणामध्ये यथा व क्रम ही 2 पद आहेत। यापासून यथाक्रम हा सामासिक शब्द झाला आणि त्याचा विग्रह होतो क्रमाप्रमाणे किंवा क्रमानुसार। तिसऱ्या उदाहरणामध्ये प्रति आणि क्षण अशी 2 पद आहेत। याच्यापासून शब्द तयार झाला प्रतिक्षण, म्हणजेच त्याचा विग्रह म्हणजे अर्थ पाहण्यासाठी आपण विग्रह केला तर त्याचा विग्रह होतो प्रत्येक क्षणाला किंवा प्रत्येक क्षण। चौथ्या उदाहरणामध्ये बिन आणि धो अशी 2 पद आहेत। या पदांपासून सामासिक शब्द तयार झाला बिनधो आणि त्याचा विग्रह होतो धोक्याशिवाय। शेवटच्या उदाहरणामध्ये प्रत्येक आणि गाव अशी 2 पद आहेत। सामासिक शब्द तयार होईल गावोगाव आणि त्याचा विग्रह होतो प्रत्येक गावी। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा वरील तक्ता अभ्यासल्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या प्रत्येक सामासिक शब्दातील जी 2 पद होती त्यातलं पहिलं पद जे आहे ते मुख्य, प्रमुख किंवा प्रधान आहे। म्हणजेच मी इथं कंसात तुम्हाला दाखवलेलं आहे आ, यथा, प्रति, बिन, प्रत्येक ही जी पद आहेत ही पद इथं महत्वाची आहेत, प्रधान आहेत, प्रमुख आहेत आणि म्हणूनच या उदाहरणांमध्ये अव्ययी भाव हा समास होतो। आपण त्याची व्याख्या करूया। ज्या समासात पहिले पद किंवा पहिला शब्द महत्वाचा असतो व तो अविकारी म्हणजेच अव्ययी असतो व या शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययी भाव हा समास होतो। म्हणजेच अव्ययी भाव समासात पहिलं पद महत्वाचं असतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। या समासाची आणखी काही उदाहरणं पाहूया। मी इथे एक तक्ता दिलेला आहे। सामासिक शब्द पहिल्यांदा घेतलेला आहे। त्या सामासिक शब्दातील पद आपण विचारात घेणार आहोत। त्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा आहे हे पाहणार आहोत आणि ही सगळी उदाहरणं अव्ययी भाव समास या समासाची आहेत। पहिलं उदाहरण आहे आमरण। यात 2 पद येतील आ आणि मरण, याचा विग्रह होतो मरेपर्यंत। दुसरं उदाहरण आहे यथाशक्ती। 2 पद आहेत यथा व शक्ती, विग्रह होईल शक्तीप्रमाणे। तिसरं उदाहरण आहे बेशक। या उदाहरणात 2 पद येतात बे आणि शक, त्याचा विग्रह केलेला आहे शंका न घेता किंवा शंकेशिवाय। चौथ्या उदाहरणामध्ये गैरहजर हा सामासिक शब्द आहे। यात 2 पद येतील गैर आणि हजर आणि त्याचा विग्रह होतो हजर नसलेला किंवा हजेरीशिवाय। आणि शेवटचं उदाहरण आहे दरमहा। दर आणि महा
असे दोन पद या ठिकाणी दिसतील. पद म्हणजेच आपण शब्द असं म्हणू शकतो आणि याचा विग्रह होतो प्रत्येक माह. इथं लक्षात घ्या, माह म्हणजे महिना आणि त्यामुळे प्रत्येक महिना किंवा प्रत्येक माह असा याचा विग्रह होतो. ही सगळी उदाहरणं अव्ययीभाव समासाची आहेत. कारण का, इथं पहिलं पद आ, यथा, बे, गैर, दर ही महत्वाची आहेत, प्रधान आहेत, म्हणून हा अव्ययीभाव समास आहे. या समासाची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण अगदी थोडक्यात पाहूया. पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल, अव्ययीभाव समासात पहिले पद प्रधान असते, प्रमुख असते आणि हे पद अव्यय असते. अव्यय यालाच संस्कृत मध्ये उपसर्ग म्हणतात, हेही तुम्ही लक्षात ठेवा. अशा सामासिक शब्दांचा वापर वाक्यात शक्यतो क्रियाविशेषणासारखा होत असतो. म्हणजे अव्ययीभाव समासाचं जे उदाहरण असतं, म्हणजे जे शब्द असतात ते शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषण म्हणून वापरलेले असतात. असे शब्द शक्यतो स्थळ, काळ आणि रीतीवाचक असतात. म्हणजे या शब्दातून स्थळ, काळ आणि रीतीचा संदर्भ किंवा उल्लेख झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचं वैशिष्ट्य आहे, या समासात पहिलं पद महत्वाचं असल्यामुळं या समासालाच म्हणजे अव्ययीभाव समासालाच प्रथम पद प्रधान समास असेही काहींनी म्हटलेलं आहे. म्हणजेच अव्ययीभाव समास आणि प्रथम पद प्रधान समास हे एकाच समासाची दोन नावं आहेत. आता काही उदाहरणं आपण बघूया की अव्ययीभाव समासामध्ये जी उदाहरणं येतात त्यातील बरीचशी उदाहरणं ही संस्कृत भाषेतल्या उपसर्ग लागून तयार झालेल्या शब्दांची असतात. परत एकदा आठवण करून देतो की संस्कृत भाषेत जे उपसर्ग म्हटले आहेत त्यालाच आपण अव्यय असं म्हणतो आणि म्हणून हा अव्ययीभाव समास आहे. संस्कृत मधून प्रामुख्यानं आ, यथा, प्रति असे उपसर्ग शब्दांना लागलेले दिसतात आणि त्यापासून सामासिक शब्द बनत असतो. आपण उदाहरण घेऊया. आजन्म म्हणजेच आ आणि जन्म ही दोन पद आहेत, त्याचा विग्रह होतो जन्मापासून. अशीच आणखी उदाहरणं सांगता येतील. आजीव, आकर्ण, आसेतू, आमरण इत्यादी. दुसरं उदाहरण पाहूया. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी असा त्याचा विग्रह होईल. प्रति आणि दिन ही दोन पद आहेत, यातलं प्रति या पहिल्या पदाला महत्व आहे म्हणून हा अव्ययीभाव समास आहे. प्रतिदिन प्रमाणच आणखी काही शब्द आहेत. प्रतिक्षण, प्रतिवर्ष, प्रतिमास इत्यादी. आणखी उदाहरण बघूया. यथाक्रम म्हणजेच यथा आणि क्रम या दोन पदांपासून यथाक्रम हा सामासिक शब्द बनला, त्याचा विग्रह करता येईल क्रमाप्रमाणे. यथाक्रम प्रमाणेच आपल्याला आणखी काही उदाहरणं देता येतील. यथामती, यथाशक्ती, यथान्याय, यथास्थित इत्यादी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ज्याप्रमाणे संस्कृत मधून काही उपसर्ग लागून या समासाची उदाहरणं किंवा शब्द बनतात, त्याचप्रमाणे अरबी आणि फारसी भाषेतील काही उपसर्ग लागून मराठीमध्ये काही शब्द तयार झालेले आहेत. ते सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणं म्हणून आपण पाहू शकतो. मग अरबी आणि फारसी भाषेतील उपसर्ग कोणते, तर ते कंसात दिलेले आहेत. बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर इत्यादी उपसर्ग हे अरबी आणि फारसी भाषेतून आलेले दिसतात. त्याची उदाहरणं आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे बेशक. दोन पद येतील, बे आणि शक. विग्रह करता येईल शंकेशिवाय. दुसरं उदाहरण आहे दररोज. दर आणि रोज म्हणजे दर
हा उपसर्ग अरबी फारसी भाषेतून आलेला आपल्याला दिसतो. त्याच्या पुढे रोज हा दुसरा शब्द आला आणि दर आणि रोज या दोन शब्दांपासून दररोज हा सामासिक शब्द बनला. त्याचा विग्रह करता येईल म्हणजे त्याची फोड करता येईल प्रत्येक दिवशी. याप्रमाणे शब्द आहे हर रोज. तिसरं उदाहरण आहे बेलाशक. बेला आणि शक अशा दोन पदांपासून हा शब्द बनतोय. त्याचा विग्रह होईल शंका न घेता. पुढचं उदाहरण आहे बिनधोक. बिन हा उपसर्ग किंवा प्रत्यय आहे. त्याच्या पुढे धोक हा शब्द ठेवला तर बिनधोक हा शब्द तयार झाला आणि त्याचा विग्रह होईल धोक्याशिवाय. आणि शेवटचं उदाहरण आहे बर हुकूम आणि त्याचा विग्रह होतोय हुकुमाप्रमाणे. म्हणजे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून हे शब्द तयार होतात. त्याचप्रमाणे अरबी आणि फारसी भाषेतील उपसर्ग लागून सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणं तयार झालेली आपल्याला दिसून येतील. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की संस्कृत आणि अरबी फारसीतूनच शब्दांचे प्रत्यय लागून हे शब्द तयार होतात असं नाही, तर आपल्या मराठी भाषेमध्ये काही द्विरुक्त झालेले शब्द असतात आणि हे शब्द क्रियाविशेषण म्हणून वापरले जातात. असे शब्द सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. नमुन्यादाखल आपण काही उदाहरणं बघूया. घरोघरी. द्विरुक्त म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल घर आणि घर अशा दोन पदांपासून घरोघरी असा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा विग्रह म्हणजे त्याची फोड होते प्रत्येक घरी. तशीच दोन उदाहरणं आहेत पानोपानी. प्रत्येक पाणी. गल्लोगल्ली. प्रत्येक गल्ली. म्हणजे मराठीमध्ये असे जे द्विरुक्त शब्द आहेत ती सुद्धा या अव्ययीभाव समासाची उदाहरणं म्हणून आपल्याला देता येतात. या आता तुम्ही म्हणाल एक शंका उपस्थित होईल इथं, घरोघरी, पानोपानी, गल्लोगल्ली या शब्दांमध्ये अव्यय कुठंच दिसत नाही, मग हा अव्ययीभाव समास कसा? पण त्याचा जर आपण विग्रह करून बघितलं तर विग्रह करताना मात्र पहिलं पद हे अव्यय आलेलं दिसतं. म्हणजे प्रत्येक हा शब्द अव्यय आहे आणि म्हणून या शब्दांचा समावेश अव्ययीभाव समासात केलेला असतो. हे आवर्जून लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अव्ययीभाव समास तुम्हाला थोडा बऱ्यापैकी कळला असेल आणि त्यामुळे आपण स्वयं अध्ययनाकडे वळूया. आता स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता तुम्ही पूर्ण करावा. सामासिक शब्द दिलेले आहेत. त्या सामासिक शब्दामध्ये दोन पद कोणती येतात हे पुढे लिहायचं आहे. त्या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे आणि समासाचा प्रकार पुढे लिहायचा आहे. सामासिक शब्द आहेत बिनशर्त, गैरशिस्त, मनोमनी, वारंवार, यथास्थित, आकर्ण, व्यक्तिगणित, आकंठ. या स्वयं अध्ययनामध्ये दिलेला हा तक्ता तुम्ही पूर्ण कराल आणि जास्तीचा अभ्यास नक्कीच कराल अशी अपेक्षा आहे. नक्कीच पूर्ण करा. नेहमीप्रमाणेच तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही शंका असतील तर तुमच्या शंकांचं नक्कीच स्वागत आहे. त्या शंका विभागाच्या वतीनं सोडवण्याचा प्रयत्न आपण करूया. टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीनं मी प्राध्यापक संदीप जोशी आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह येण्याचं आश्वासन देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटू.